कृपया प्रेक्षकांनी सहकार्य करा। चला ग्राउंड क्रमांक 2 वर लाईनवर अरे मित्रांनो सहकार्य करा। बाहेर व्हा बाहेर व्हा। मित्रांनो तुला प्रेमाने सांगितलं ना बाहेर हो ना, कशाला वाद करते सांगा। सर सर अंदर कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज रॅलीच्या बाहेर उभे राहा, कारण मागून पण दिसेल आपल्याला। प्लीज सहकार्य करा ग्राउंड क्रमांक 1 वर। मित्रांनो प्रेमाने बोललोय। चला मित्रांनो आता मात्र ह्या कबड्डीच्या रणधुमालीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 दोन्ही मैदानांवरती जबरदस्त खेळाडूंचा भरणा आपल्याला बघायला मिळतोय। मैदान क्रमांक 1 वर कोठार भाट विरुद्ध उसरोली असा सामना सुरू आहे। 3 आणि 13 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते। तब्बल 10 गुणांची आघाडी असेल ती उसरोली संघाकडे। तर मैदान क्रमांक 2 वरती मात्र एक कडवी झुंज दिली जाते आहे। चेहेर विरुद्ध काकळघर या 2 संघांमध्ये। स्वागत सवरकर या रायगड जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडूंमधील एक खेळाडू अर्थात स्वागत आपल्याला बघायला मिळेल या नूतन चेहर संघामध्ये। संभाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल आपल्याला आता मात्र कोठार भाट संघ। कल्पेश संतामकर कुठे असेल ते समाजाच्या कक्षीकडे जाईल। कल्पेश संतामकर तसेच सिद्दीक पडळकर कुठे असेल ते समाजाच्या कक्षीकडे यायचं आहे। मात्र रिक्त माघारी परतले त्याला प्रत्युत्तर 2 नंबरची जर्सी प्रदान केला एक मजबूत देवंदर आपल्या खेळाडू उंचीपुरा। बघूया कितपत गुणांची लैलूट त्याच्या माध्यमातून केली जाते। 5-1 समीकरण असेल। खोलवर चढाई करावी लागेल जर यशस्वी व्हायचं असेल या चढाईमध्ये। परंतु रिक्त से माघारी परततोय त्याला प्रत्युत्तर हा एक नवोदित खेळाडू।
आता मात्र थर्ड रेड करूया मोरो उसरुली संघासाठी फुल फिल असा डिफेन्स असेल परंतु यावेळेस एक सुंदर पकड बघायला मिळते आता मात्र थर्ड रेड जर्सी क्रमांक 2 एक उंचीपुरा खेळाडू बघूया कितपत गुणांची लेलूरच्या जमातून केले ते यावेळेस मात्र एक जबरदस्त डॅश आउट केलं जातोय आणि खेळाडूला मात्र शिरबंद केलं जातं चला मध्यंतर होतोय पूर्वार्ध होतो आता मात्र हा दुसरा पुकार असेल गावदेवी बाहे विरुद्धचे हनुमान उंडरगाव आपण तयारीत राहा दोन्ही संघांसाठी हा दुसरा पुकार गावदेवी बाहे विरुद्धचे हनुमान उंडरगाव मैदान क्रमांक 1 करिता दुसरा पुकार मध्यंतरापर्यंत गुणतालिका आम्हाला कळवा 6 आणि 14 आहे का कोठारबाट संघाला आता मात्र कमबॅक करावा लागेल मुरुड विरुद्ध अलिबाग कोठारबाट अलिबाग उसरोली मुरुड
वा सुंदर पकड त्या ठिकाणी आपल्याला मैदानावरती बघायला मिळते आहे. काकळगिरी संघाच्या माध्यमातून स्वागतची त्या ठिकाणी पकड केली जाते. एक सुंदर पकडीचा नमुना त्या ठिकाणी काकळगिरी संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. एक दर्जेदार खेळाचं प्रदर्शन त्या ठिकाणी काकळकर आणि उसरोली संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. हे मुरुड तालुक्यातील संघ असतील. स्प्रे ग्राउंडवरच आहे. मन सतामकर स्प्रे मैदानावर दिलेले आहे. दोन्ही पण स्प्रे दिले आहेत. इथं रेट चालू असेल ना तो तुम्ही इकडे उभे आणि इकडे चालू असेल तो इकडे या उत्तरार्धामध्ये आता मात्र कमबॅक करावा लागेल आपल्याला. कोठारबाट संघ आपल्यामध्ये क्षमता आहे, आपल्यामध्ये ती जिद्द आहे, आपल्यामध्ये उमेद आहे. आपण कमबॅक करू शकता. 6 आणि 14 8 गुणांची आघाडी असेल. मन सतामकर कुठे असेल ते समालोचन कक्षेकडे यायचं आहे. लवकरात लवकर. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. हा जर खेळाडू यशस्वी झाला परंतु सुंदर क्षेत्ररक्षण उसरोळी संघाचं कौतुक असेल आज. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 2 साठी. हा आपल्याकडे दुसरा पुकार असेल. आपण सज्ज व्हा. अमरचा भाऊ हे काय आपण बरं काही असं पागाल खपणार नाही. लग्न झालं तिथं काय नाही. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 2 साठी गावदेवी रोड खुर्द विरुद्ध स्वराज्य अक्षी. आपण तयारीत राहा. मैदान क्रमांक 2 गावदेवी रोड खुर्द विरुद्ध स्वराज्य अक्षी. मैदान क्रमांक 2. तर मैदान क्रमांक 1 वरती उंडरगाव विरुद्ध पाहे. आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल कोठारबाट या संघाला. बघा कितपत यशस्वी होत आहेत.
बघा मित्र, मैदान क्रमांक 2 वर एक प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने एक तुल्यबल अशी लढत 10-11 एक गुणाच्या फरकाने काकलकर संघ आघाडीवर असेल. चढाईसाठी यावेळेस स्वागत सभरकर ची संघाचा एक जबरदस्त असा मोहरा जर्सी क्रमांक 9 स्वागत रिक्त असे माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता एक नवोदित खेळाडू 1 नंबरच्या जर्सी मध्ये चला तिसरा बांधती पुकार मैदान क्रमांक 1 कडे आपण रवाना व्हा. शेवटची 2 मिनिटे असतील आपल्याकडे. गावदेवी बाहे विरुद्ध जय हनुमान उंडरगाव. गावदेवी बाहे विरुद्ध जय हनुमान उंडरगाव. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना जय हनुमान उंडरगाव विरुद्ध श्री गावदेवी बाहे. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. तसेच ग्राउंड क्रमांक 2 वर चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना स्वराज्य आक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. सुंदर अशी पकड पाहायला मिळते क्रमांक 1 वर. तसेच चालू असणारा सामना ग्राउंड क्रमांक 2 वर चालू असणारा सामना दोन्ही चेर वर्षे जाकमादा काकलकर. ग्राउंड नंबर 1 वर अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. नक्कीच सामना झाला पाहिजे, असा झाला पाहिजे.
वर सामना चालू आहे, म्हणजे कोटरगाड वस्तोली उतरवली 10 नंबर जशी बदल केला खेळाडू रातनगडी टिपण्याचा प्रयत्न असे परत त्याला प्रत्युत्तर म्हणजे पुन्हा आणि सुंदर अतिशय चालक आणि मला वाटतं नक्कीच आपल्या संघाच्या गुण वाढवतोय, एक गुणाची भर करते आपल्या संघासाठी. मैदान क्रमांक 2 वर अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते, ती म्हणजे चेहर विरुद्ध काकळघर. मुरुड तालुक्यातील दोन्ही नावाजलेले संघ. तसेच मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना उंडरगाव विरुद्ध गावदेवी बाहे. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना उंडरगाव विरुद्ध गावदेवी बाहे. तसेच ग्राउंड क्रमांक 2 वर चालू सामना संपतात गावदेवी रोड बुद्रुक वर्सेस स्वराज्य आपसे. दोन्ही संघांनी गणवेशात हजर राहायचं आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतो. काकळघर वर्सेस चेहर 4-1 लढत असताना 7 नंबर जसे बदल केला हा खेळाडू रातनगडी टिपण्याचा प्रयत्न. चला ग्राउंड क्रमांक 1 वरचा चालू सामना संपलेला आहे. जय हनुमान उंडरगाव वर्सेस गावदेवी बाहे. लवकरच लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सहकार्य करा. सामना संपलेला आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर काय बघताय, सामना काय झालेला आहे. नक्कीच म्हणजे प्रेक्षकांना बघण्यासारखा हा खेळ चालू आहे ग्राउंड क्रमांक 2 वर. चला ग्राउंड क्रमांक 1 वर चालू सामना संपलेला आहे. जे हनुमान उंडरगाव वर्सेस गावदेवी बाहे. दोन्ही संघांनी लवकरात लवकर ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर जो चालू सामना झाला उसरोली विरुद्ध कोटारवाड, त्यामध्ये उसरोली हा संघ 13 गुणांनी विजयी झालेला आहे. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याला मैदान क्रमांक 1 वर गावदेवी बाहे विरुद्ध उंडरगाव. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच मैदान क्रमांक 2 वरचा चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना अक्षी विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. सुरेश मोरे कुठे आपल्या कष्टाकडे आज आहे. आपले परम मित्र महाब्या वाट बघत आहेत. चला ग्राउंड क्रमांक 1 वर उंडरगाव वर्सेस बाहे. मला वाटतं बाहे संघाने उंडरगाव संघ हजर झालेला आहे. तरी प्रतिस्पर्धी संघाने लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. पहिल्या फेरीतील अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतो.
काकलकर वर्सेस चेर. चला राऊंड क्रमांक 1 वर उंडरगाव संघ हजर झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ पाहे लवकरात लवकर राऊंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. चला ग्राउंड क्रमांक 1 वर आपला उंडरगाव प्रतिस्पर्धी हजर झालेला आहे. चला धन्यवाद. कृपया प्रेक्षकांनी प्लीज सहकार्य करा. खेळाडूंना एंट्रीला जागा ठेवा. प्लीज सहकार्य करा. आपण रॅली त्यासाठी बांधलेली आहे. प्लीज सहकार्य करा. प्रेक्षकांनी प्लीज सहकार्य करा. आणि जे लाईव्ह वेळ असतील तुमचा मित्र असाल तर त्याला बाहेर करा. कारण का खेळाडूंना जागा ठेवा. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, दोन्ही मैदानाच्या मधोमध प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया बाहेर निघायचं आहे. खेळाडू व्यतिरिक्त कोणीही प्रेक्षक आतमध्ये जायचं नाही. सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, जे प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया बाहेर यायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर उंडरगाव विरुद्ध पाहे हा सामना त्वरित होणारा सामना वादळ खारीकोडा विरुद्ध काळभैरवी वांदोली. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपतात वादळ खारीकोडा विरुद्ध काळभैरवी वांदोली. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. पहिला पुकार. चला ग्राउंड क्रमांक 2 वरचा सामना चालू होतोय. कृपया बघा, आता जस्ट प्रेक्षक बाहेर काढलेले आणि परत आतमध्ये गेले. कृपया बोलायला लावू नका. सहकार्य करा. सुरेश मोरे कुठे आपली ते लवकरात लवकर समाज पक्षीकडे यायचं आहे. चला ग्राउंड क्रमांक 2 वरचा थरथराट चालू झालेला आहे. 5-5 मिनिटचा सामना नक्कीच या पहिल्या फेरीत आपल्याला पाहायला मिळतोय. ग्राउंड क्रमांक 2 वर तो म्हणजे काकलकर वर्सेस नंतर चेर. चला ग्राउंड क्रमांक 1 वर शांत पद्धतीने खेळ चालू असणार तो म्हणजे उंडरगाव वर्सेस पाहे. मित्रांनो, पंचांचा डिसिजन अंतिम राहील, लक्षात ठेवा. पंच बोलतील ती पूर्व दिशा असेल, एवढं लक्षात ठेवा. रेड इकडे असेल ना तेव्हा इकडे असेल. अतिशय सुंदर असा लढाईचा सामना आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड क्रमांक 2 वर काकलकर वर्सेस नूतन चेर आणि काय होणार मला वाटतं. कृपया बाहेरच्या खेळाडूंनी बोलू नका. प्रेक्षकांनी बोलू नका. पंच निर्णय देतील.
मैदान क्रमांक 2 वर कृपया दोन्ही संघांना विनंती असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कृपया एकानेच बोला. जो संघाचा कर्णधार असेल त्यानेच पुढे येऊन बोला, बाकीचे बाहेर व्हा. सार सत्तामकर कृपया समालोचन कसे करायचे. सार सत्तामकर दोन्ही संघांना विनंती असेल, मैदान क्रमांक 2 वर कृपया पंचांशी वाद करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. सध्या शिंदे होईल, कृपया दोन्ही मैदानाच्या मधोमध प्रेक्षक आहेत त्यांना कृपया बाहेर काढायचं आहे. शिंदे भोई, प्रभात ठाकूर दोन्ही मैदानाच्या मधोमध प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाहेर निघायचं आहे. काढा, सर्वांना बाहेर काढा. नक्कीच ग्राउंड क्रमांक 2 वर अतिशय टाळ्यांचा गजर होत आहे आपल्या संघासाठी. अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते ग्राउंड क्रमांक 2 वर. आणि काय बघतोय, मला वाटतं नक्कीच काय थोडीशी चुकी होत आहे मंदारकडून. त्याला प्रत्युत्तर ज्याने आपलं शेर गावाचं नाव लौकिक केलं जातो म्हणजे स्वागत सवरकर. नक्कीच पाहूया काय होतंय, काय होतंय. बाकीच्या बाजूला पंच निर्णय देतील. इतर प्रयत्न होता काकाकर संघाचा. अतिशय एवढी चुरशी लावलेली, थोडंसं जोर कमी पडला. नक्की सर्व प्रेक्षकांची नजरा ग्राउंड क्रमांक 2 वर असणार, कारण का सामना असं झालं आहे. दोन्ही संघ आपल्या पंचक्रोशीची तुल्यबोल्य असे नावाजलेले संघ. तसेच ते आलेले प्रेक्षक असतील त्यांना सांगून इच्छितो, ग्राउंड क्रमांक 1 वर चालू असणारा सामना तो म्हणजे जय हनुमान उंडरगाव वर्सेस नावदेवी बाहे. सुंदर असा शांत बजला खेळ चालू आहे. उजव्या डाव्या कोपऱ्यात नाथनगड टिपण्याचा प्रयत्न. पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची भर करतो हा उंडरगाव संघाचा खेळाडू. आणि रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर म्हणजे 10 नंबर जशी बदल केला हा खेळाडू, उंचपुराचा खेळाडू. नक्कीच ग्राउंड क्रमांक 2 वर नेबली असणार. नक्कीच कोण अंतिम फेरीमध्ये, कोण पुढच्या फेरीमध्ये जाणार. पाहूया प्रेक्षक फुल प्रतिसाद देत असताना आपल्या खेळाडूला संघासाठी नक्कीच टाळ्यांचा गजर होत आहे. कृपया एकानेच बोला, एकानेच बोला. बघूया सुरेश मोऱ्यांचं आगमन झालेलं आहे. आणि नक्कीच अतिशय ग्राउंड क्रमांक 1 वर हार्दिक अशी चपलाई असा हा एक गुण आपल्याला प्राप्त करते आपल्या संघासाठी, तो म्हणजे बाहेर संघाचा खेळाडू. अध्यक्ष शुभम मेहतर यांकडून आमच्या मंडळासाठी 51 रुपयाची भरघोस देणगी आल्याबद्दल कबड्डी मंडळ शतशून्य धन्यवाद. क्रमांक 2 वर काय होणार पाहूया. अतिशय चुरशीचा सामना चालू आहे. पाहूया. मला वाटतं
अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळाला आपला ग्राउंड क्रमांक 2 वर काकलगर वर्सेस हुसेन शेर. दोन्ही संघाने अतिशय आपले प्राणपणाला लावले, पण नक्कीच एक संघ आपल्याला पराभूत पाहायला मिळणार. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. चला ग्राउंड क्रमांक 2 वर गावदेवी रोड बुद्रुक वर्सेस स्वराज आरसी चालू सामना संपलेला आहे. तरी ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा, लवकरात लवकर सहकार्य करा. चला ग्राउंड क्रमांक 2 वरचा चालू सामना संपलेला आहे.